नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आज जे की बघा पोलीस पाटलाची मुलाखत मित्रांनो बघा कशा स्वरूपात होते हे पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे जे की मित्रांनो मुलाखत बघा पोलीस पाटलाची असते, कशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात आणि बघा जे की मित्रांनो कशा प्रकारे आपण या मुलाखतीतून बघा जे की 20 पैकी 20 गुण मित्रांनो मिळवू शकतो, या सर्व बघा जे की मित्रांनो प्रश्नांवर जे की आपण आज चर्चा करणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा, आपला आज जो काही ठिकाणी बघा व्हिडिओ आहे ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा पहिला आपल्या चॅनलला आत्ताच ठिकाणी सबस्क्राईब मात्र तुम्ही आत्ताच करून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो, प्रश्न जे की ठिकाणी बघा कशा प्रकारे बघा आपल्याला मुलाखतीमध्ये विचारले जातात। मित्रांनो बघा, आता तुम्हाला काही बघा या ठिकाणी मी जे की महत्त्वाच्या बघा बाबी सांगतो, त्या सर्व काही तुम्ही काय करा, बाबी वही पेन घ्या आणि बघा हे संपूर्ण काय मी सांगणाऱ्या बाबी तुम्ही लिहून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, आता बघा तुमच्या गावचा ग्रामसेवक कोण आहे। बघा मित्रांनो, महत्त्वाचे बघा बाबी सांगतो तुम्हाला, जे की बघा तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये कोणते प्रश्न विचारतात बघा, जे की तुम्हाला तेच प्रश्न बघा मी ठिकाणी सांगणार आहे। म्हणून मी ज्या बाबी तुम्हाला बघा जे की प्रश्नसंच्या ठिकाणी सांगणार आहे तेच फक्त तुम्ही ठिकाणी पाठांतर करून ठेवा। ओके, बघा जसं की तुमच्या गावचा ग्रामसेवक कोण आहे, बघा लक्षात घ्या, ग्रामसेवक कोण आहे। ओके, तुमच्या गावचा तलाठी कोण आहे। ओके, तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे, बघा लक्षात ठेवून घ्या, तुमच्या गावची लोकसंख्या, तुमच्या गावचं क्षेत्रफळ किती आहे। ओके, बघा तुमच्या गावचा सरपंच कोण आहे, उपसरपंच कोण आहे, तुमच्या गावामध्ये बघा जी ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो जी की एकूण ग्रामपंचायतची सदस्य संख्या किती आहे, बघा हे देखील या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे। ओके, तुमच्या गावामध्ये बघा कोणती नदी आहे काय, जर आजूबाजूला समजा कोणती नदी असेल तर त्या नदीविषयी माहिती घ्या। ओके, या नदीचा उगम कुठे होतो, या नदीचा कुठे संगम होत आहे काय, या देखील बाबी तुम्ही तपासून घ्या। ओके, जसं की मित्रांनो आणखीन बघा तुम्हाला चालू घडामोडी देखील या ठिकाणी बघा विचारल्या जाऊ शकतात। ओके, आजूबाजूच्या बघा आपल्या जिल्ह्याची माहिती देखील मित्रांनो बघा तुम्हाला जे की आपल्या इंटरव्ह्यूमध्ये विचारली जाऊ शकते। ओके, यासोबत मित्रांनो बघा तुमच्या पात्रता विचारतात तुम्हाला, मेन म्हणजे तुमच्या पात्रता काय काय आहेत, तुमच्याकडे तुमचं शिक्षण किती झालं, 10वी 12वी की तुम्ही पदवीधर आहेत, यावर देखील बघा तुम्हाला मित्रांनो प्रश्नसंच या ठिकाणी विचारले जातात। ओके, याच्यासोबत बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा जे की तुमचं इंट्रोडक्शन देखील द्यायला सांगतं, की माझं नाव अमुक टमुक आहे, माझं शिक्षण या शाळेतून झालेलं आहे आणि मी सध्या हे काम करतो वगैरे, तुम्ही मित्रांनो बघा जे की या प्रकारे तुम्ही तुमची माहिती बघा जे की मित्रांनो वैयक्तिक माहिती तुम्ही या ठिकाणी या प्रकारे देऊ शकता। ओके, यासोबत मित्रांनो बघा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, बघा या ठिकाणी आणखीनही बघा आपलं पेपर बघा जे की मित्रांनो समजा हिंगोली आणि बीडचे बघा पेपर आपले झालेले नाहीत। ओके, तर बघा मित्रांनो या दोन्हीही बघा हिंगोली आणि बीड जिल्ह्यासाठी आम्ही काय केलं बघा, जे की एक अथक कठीण मित्रांनो जे की कामानंतर बघा जे की आम्ही एक या ठिकाणी बघा जवळपास 5000 प्लस प्रश्नांचा एक महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर समजा तुम्ही अजून आपला हा महाठोकळा या ठिकाणी बाय केला नसेल तर अवश्य बाय करून घ्या। बाय करण्यासाठी बघा 74 14 930907 हा आपला या ठिकाणी मित्रांनो क्रमांक आहे। या क्रमांकावर बघा या ठिकाणी फक्त आणि फक्त 150 रुपये पे करा आणि हे 150 रुपये पे केले स्क्रीनशॉट बघा या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून द्या। या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकलेल्या काय मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत। ओके, लक्षात ठेवून घ्या, बघा पुन्हा एकदा नंबर सांगतो 74 14 930907 हा आपला या ठिकाणी मित्रांनो क्रमांक आहे। ओके, तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ग्रामसेवक, गावचं क्षेत्रफळ किती आहे, गावची लोकसंख्या किती आहे। ओके, गावामध्ये समजा मित्रांनो तुमच्या कोणत्या विशेष बाबी असतील, ऐतिहासिक जर समजा कोणत्या वास्तू असतील तर त्या देखील तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। बघा ऐतिहासिक वास्तू तुमच्या गावामधील मंदिरे जसं की बुद्धविहार, मस्जिद वगैरे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। ओके, यासोबत बघा मित्रांनो तुमच्या गावामध्ये जेवढे काही बघा जे की मित्रांनो एकूण मतदार बघा, एकूण मतदार देखील तुम्हाला बघा या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं। असं कसं आहे मित्रांनो, बघा तुम्हाला आता जो इंटरव्ह्यू समोर घेतो तो तुम्हाला जे काही प्रश्न विचारेल मित्रांनो बघा त्या प्रश्नाचं आन्सर बघा तुम्ही या ठिकाणी जेव्हा इंटरव्ह्यूला जाता मित्रांनो तेव्हा एकदम चांगले बघा जे की कपडे या ठिकाणी घालून जा, एकदम नीटनेटकेपणाने जा। ओके, एवढं तुम्ही लक्षात घ्या। ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे शिस्त बसा, त्यांना एकदम शिस्त बोला तुम्ही। मेन म्हणजे बघा इंटरव्ह्यूला जेव्हा जाता ना तेव्हा तुम्ही या ठिकाणी घाबरून जाऊ नका। ओके,
जर तुम्ही समजा घाबरलात की मग तुमचा गेम झाला. म्हणून तुम्ही या ठिकाणी घाबरू नका. तुम्ही न घाबरता बघा स्पष्टपणे त्यांच्याशी मित्रांनो जे की बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. ओके. ते काय एक कमीत कमी बघा तुमच्यासोबत 10 मिनिटं बघा संवाद साधतात. ओके. 10 मिनिटं बघा संवाद तुमच्यासोबत ते साधण्याचा प्रयत्न करतात. ओके. ते कसं बघा मित्रांनो तुमचा जे की तुमचं बिहेव कशाप्रकारे आहे बघा तेच एक ते बघा जे की पाहण्याचा एक तुमचा जे की अंदाज ते घेत असतात. ओके. तुमच्या बिहेवनुसार बघा जे काही मित्रांनो तुमची पात्रता आहे डिग्री 10वी 12वी तुम्ही बघा तुमच्या पात्रतेनुसारच मित्रांनो ते तुम्हाला बघा जे काही ठिकाणी प्रश्नसंच समोरचे विचारत असतात. ओके. म्हणून मित्रांनो बघा बोलताना बघा थोडंसं शिस्त बोला आणि जाताना नीटनेटके बघा मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी बघा जे की कपडे या ठिकाणी घालून जाण्याचा एक प्रयत्न करा. ओके. आता बघा मित्रांनो जे काही मी तुम्हाला आत्तापर्यंत माहिती सांगलो हे संपूर्ण जर माहिती घेतली समजा तुम्ही तर तुम्ही बघा मित्रांनो जे काही ठिकाणी एक इंटरव्ह्यूमध्ये एक चांगल्या प्रकारे मित्रांनो कमीत कमी या 20 पैकी बघा मी कमीत कमी एक 15 प्लस तर गुण तुम्ही बघा जे की मित्रांनो मिळवू शकता. तर मी काय सांगलो एवढी जर माहिती ठेवली. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला आता एवढी पोलीस पाटीलची एक्झाम तुम्ही जेव्हा क्रॅक करत असाल तर बघा तुम्हाला जे की महाराष्ट्राची बघा जे की एक थोडीशी तरी काहीतरी माहिती असेलच. ओके. यासोबत बघा मित्रांनो तुम्हाला पोलीस पाटीलचे अधिनियम जे की 1967 देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके. पोलीस पाटलाची निर्मिती कधी झाली, पोलीस पाटलाची निर्मिती कोणत्या अधिनियमानुसार होते, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते, जे की मित्रांनो बघा पोलीस पाटलावर जेवढे काही मित्रांनो निर्माण होणारे प्रश्नसंच आहेत पोलीस पाटील या पदावर ते संपूर्ण प्रश्नसंच बघा तुम्ही या ठिकाणी करून घ्या. कारण या जे की बघा मित्रांनो पदावर देखील तुम्हाला प्रश्नसंच जे की बघा समोरचा व्यक्ती विचारू शकतो. ओके. म्हणून बघा मित्रांनो प्रत्येक प्रकारचा प्रश्न मी या ठिकाणी जे काही तुम्हाला सांगलेलं आहे त्या प्रत्येक प्रकारचा प्रश्नसंच तुम्ही बघा जे काही ठिकाणी इंटरव्ह्यूला जाण्या अगोदर या ठिकाणी करून घ्या. ओके. तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आणि महत्त्वाचं म्हणजे महाटोकळा बाय केलं नसेल बाय करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे काय इंटरव्ह्यूला जाण्या अगोदर मित्रांनो बघा एकदम मित्रांनो जे की बघा त्यांना तुम्ही अट्रॅक्ट दिसा. त्यांना कसं आहे बघा अट्रॅक्ट दिसण्यासाठी एकदम चांगले मित्रांनो नीटनेटकेपणानं जा. कपडे वगैरे चांगले घालून जा. ओके. एवढंच होतं. तर बाकी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला समजा सबस्क्राईब केलं नसेल अवश्य ठिकाणी सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.